नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्रांनो, नरेंद्र मोदींची जी भाषेतली टपोरीगिरी आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. म्हणजे जादा बच्चे पैदा करने वाले घुसपैठी आहे असं मुसलमानांना बोलले. नंतर त्याच्यावर त्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे, त्याच्यात ते खोटं बोलले की मी असं हिंदूंनाच बोललो होतो म्हणून. हिंदूंना घुसपैठी आहे म्हटले ते थोडक्यात. मग नंतर मंगळसूत्रावर उतरले. हिंदूंना ते भीती दाखवू लागले की तुमचे काँग्रेस जर सत्तेत आली तर तुमचे मंगळसूत्र हिसकावेन, विकीन आणि मुसलमानांना देईल. तुमच्या म्हशी विकीन आणि मुसलमानांना देईल. तुमचे घरं 2 बेडरूम असतील तर 1 मुसलमानांना देईल. तुमची चांदी देईल. जे असं वाढतच चाललंय त्यांचं. आणि काल बिहारमध्ये तर त्यांनी हाईट केली. म्हणजे काय बोलले ते तुम्ही ऐका. मी तुम्हाला ऑडिओ ऐकवून दाखवतो. इंडिया अलायंस को अपने वोट बैंक की गुलामी करनी है तो करे, उनको वहां जाके मुजरा करना है तो भी करे। मैं एससी एसटी ओबीसी आरक्षण के साथ डट करके खड़ा हूं, खड़ा रहूंगा, जब तक जान है लड़ता रहूंगा. आता SC ST OBCच्या आरक्षणासाठी लढत राहू हा मुद्दा त्यांना मांडायचा होता. याच्यासाठी वोटरों की गुलामी, उनके सामने मुजरा करो अशा प्रकारची अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरण्याचं नरेंद्र मोदींना काहीच कारण नव्हतं. नरेंद्र मोदी हे सांगतात की मी RSSचा प्रचारक होतो, मी RSSचा संस्कारी माणूस आहे, RSSच्या संस्कारात वाढलेला, आणि मी असा भिक्षुक होतो, मी 35 वर्ष भिक्षुकी केली आहे आणि मी धर्माचं काम केलेलं आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते गुजरातचे 12-13 वर्ष मुख्यमंत्री होते आणि देशाचे 10 वर्षापासून प्रधानमंत्री आहेत. ते स्वतःला विश्वगुरू मानतात. जगातला सगळ्यात प्रसिद्ध नेता त्यांना प्रोजेक्ट केलं जातं. असा नेता मुजरा वगैरे असे शब्द वापरतो. मुजराचा अर्थ काय असतो मित्रांनो? म्हणजे आपण 2 प्रकारे, म्हणजे मला जेवढं समजतं 2 प्रकारे मुजराचा उपयोग आपण करतो. मानाचा मुजरा असा आपण महापुरुषांसाठी, महान व्यक्तींसाठी म्हणतो. पण मला खात्री आहे की नरेंद्र मोदींच्या या सडक्या प्रकारच्या विचारसरणीमध्ये हा अर्थ अभिप्रेत नाही आहे. जो दुसरा अर्थ आहे की वेश्या वगैरे ह्या ज्या मुजरा करतात त्यांच्या गिऱ्हाईकांना, त्यांच्या क्लायंट्सला, हा तो अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये दिसतो आहे बोलताना. आणि तो त्या ज्या घृणेच्या भाषेने ते बोलतायत, ज्या विष भरलेल्या पद्धतीने ते बोलतायत, त्याच्यावरून हाच अर्थ तो होतो. आणि एवढ्या खालच्या पातळीवर उतरून बोलणारा हा प्राईम मिनिस्टर, देशामध्ये आजपर्यंत एकही प्राईम मिनिस्टर असा झाला नाही की ज्याने एवढ्या खालच्या दर्जाची भाषा प्रचारामध्ये वापरली किंवा सार्वजनिक जीवनामध्ये वापरली. हिंदू मुस्लिम केलं. आणि नरेंद्र मोदींनी ही पातळी गाठलेली आहे. हे ते का करता आहेत? म्हणजे त्यांचा काही डोक्यावर परिणाम झाला आहे का? अतिश्रमामुळे त्यांना काही सुचत नाही आहे का? की त्यांच्यावर संस्कारच अशा आहेत अशा पद्धतीचं बोलायचं, आणि ते आता ओरिजिनॅलिटीवर उतरलेत. कारण अशी बातम्या येत आहेत की त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही आहे इलेक्शन्समध्ये. मग त्या भीतीतून ते आता ओरिजिनल संस्कारांवर उतरून आलेत का? म्हणजे वरवर फक्त हे खूप संस्कारी असल्यासारखं दाखवतात. आत्ताच नुकतं स्मृती इराणीने पण एका इंटरव्ह्यूमध्ये हमने उनको पेल दिया वगैरे अशा प्रकारचा, म्हणजे जो एका संस्कारित समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या संघटनेच्या खासदाराला, मंत्र्याला, महिला बालविकास मंत्रालयाच्या मंत्र्याला, की जी एवढी सगळीकडे मिरवते, संस्कृतीच्या गप्पा मिरवते, अशा व्यक्तीने बोलणं, आणि नरेंद्र मोदींसारख्या प्राईम मिनिस्टर पोस्ट असलेल्या व्यक्तीने अशा लो ग्रेड भाषेचा उपयोग करणं, असं घृणास्पद विरोधी पक्षातील लोकांसाठी शब्द वापरणं, हे प्रत्यक्षात त्या पदाला शोभत नाही. मोदींना शोभत असेल, त्यांचा असेल बॅकग्राऊंड RSSचं, घृणेचं, द्वेषाचं, विष पेरण्याचं, हिंदू मुस्लिम करण्याचं, परंतु ज्या पदावर ते बसलेले आहेत त्या पदावर ते शोभत नाही. आणि म्हणून प्रश्न मला असा पडतो की हे काही, म्हणजे यांचा काही डोक्यावर परिणाम झाला आहे का? हे यांच्या असेच संस्कार आहेत का? ही टपोरीगिरी जी आहे ही मोदींच्या स्वभावातच आहे, हे मला समजत नाही. आणि ते म्हणजे खरं म्हणजे आता एक अति झालेलं आहे. आणि हे भाजपतले लोक एवढं कसं काय सहन करतायत, मला याचा प्रश्न पडतो.
भाजप आणि RSS मधले जे सिनियर लोक आहेत हे या गोष्टीवर बोलत का नाही? निवडणूक आयोग जाऊ द्या, निवडणूक आयोग यांचा पाळीव कुत्र्यासारखा झालेला आहे, तो पाळीव प्राणी आहे. परंतु BJP मधले जे सिनियर लीडर्स आहेत, RSS मधले सिनियर लिडरशिप आहेत, यांनी या गोष्टीत लक्ष घालायला नको का? यांनी म्हणायला नको का की मोदीजी तुम्ही चुकीचं बोलतायत, किंवा इतर कुठल्या मंचावरून मांडलं पाहिजे की हे चुकीचं चाललेलं आहे, तुम्ही आता थकलेले आहात, तुमचा मनस्थिती देखील खराब झालेली आहे, तुम्ही जरा बाजूला व्हा, रेस्ट घ्या आणि दुसऱ्या कोणाला तरी लीडरशिप करू द्या, इथपर्यंत बोललं गेलं पाहिजे. पण हे चाललं काय आहे या संस्कारित पार्टीमध्ये ते लक्षात यायला मला प्रॉब्लेम येतो आहे. आय होप ही टेक्स रेस्ट, ही रिटायर्स फ्रॉम पॉलिटिक्स आणि अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा राजकारण न केलेलं बरं. कारण ह्या आशय वाक्य जर बोलतील, घुसपैठिये आणि मुजरा आणि जादा बच्चे पैदा करने वाले आणि भयस मंगलसूत्र, तर ही जी कारकीर्द तुम्ही जे म्हणताय की विश्वगुरूची कारकीर्द, हिला काळीमा फासणारे अशा प्रकारची वाक्यरचना, शब्दरचना आहे ही. त्यामुळे मोदींनी आता रिटायर व्हावं, इलेक्शनचा रिझल्ट जो काही येईल मोदींनी बाजूला व्हावं असं मी त्यांना आवाहन करतो. आणि असं RSS BJPने देखील करावं त्यांच्या मंचावरून, असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.